जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस। आजच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्यामुळे लढतींचं चित्र स्पष्ट होणार। नगरपालिका मनपा निवडणुकांच्या पाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही शिंदे फडणवीसांचा प्रचाराचा धुरळा। आठवडाभरामध्ये 20 पेक्षा अधिक सभांचं नियोजन। मुंबई मनपासाठी शिवसेना भाजप नगरसेवक आज आपापल्या गटांची नोंदणी करणार। शिवसेनेच्या गटनेतेपदी तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा। भाजपच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर मुकेश मोकाशी। ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्याविषयी होणार चर्चा। महापौर पद ठाकरेंच्या शिवसेनेला देणार का, यावरती निर्णय होण्याची शक्यता। अंबादास दानवे आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू झाली आहे। उद्योगमंत्री उदय सामंतांचा मोठा दावा। सामंतांनी प्रोसेस समजावून सांगावी, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्यामुळे मंत्री गिरीश महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। तक्रारदार वन कर्मचाऱ्यांकडून तक्रार दाखल। अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। अखिल भारतीय किसान सभेचा लॉंग मार्च आज ठाणे जिल्ह्यामध्ये धडकणार। 4 वाजता शिष्टमंडळासह सरकारच्या प्रतिनिधींची बैठक। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये लाल वादळ मुंबईच्या दिशेनं। पुण्याच्या सोरताफवाडीमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेची आत्महत्या। 3 वर्षांच्या मुलीसमोरच लावला फास। सासू आणि पतीला पोलिसांनी केली अटक। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आज केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार। सोनिया गांधींनी देखील बोलावली काँग्रेसची बैठक। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पूजा यादवला ठेवला संघाबाहेर। राज्य कबड्डी असोसिएशनचा अजब कारभार। अंतर्गत राजकारण, वशिलेबाजीचा फटका। अनेक नामवंत खेळाडूंना देखील वगळलं। भारत आणि युरोपियन युनियनमध्ये आज मुक्त व्यापार कराराची घोषणा होणार। युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला लेयन यांच्या उपस्थितीमध्ये करार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।